साक्षी माझा आवाज ऐकू येतोय आणि स्क्रीन दिसते ना? येस सर. ओके, ठीक आहे. एक मिनटं मी थोडं. सो लास्ट लेक्चरपर्यंत आपण म्हणजे पहिल्या लेक्चरला आपण व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट डिस्कस केलं होतं. त्यानंतर कालच्या लेक्चरमध्ये आपण मायनर्स आणि को फॅक्टर्स फाइंड आउट केले. सो दोन्ही टॉपिक खूप सिम्पल होते. ठीक आहे. सो आता सिक्वेन्स वाईज जर म्हटलं तर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे आता आपला प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट. ठीक आहे. सो तो आपल्याला डिस्कस करायचा आहे मग. ठीक आहे, आपण आता डिस्कस करूया प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट. सो तो पॉईंट आपला आता नेक्स्ट राहील. जस्ट वेट. Okay, so give the name of the topic, properties of determinant. सो काय इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी करायचे आणि इंटरेस्टिंग आहे बघा खूप. ठीक आहे. सो वन बाय वन आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. सो प्रॉपर्टी नंबर 1, थिकनेस वाढवतो मी याची. प्रॉपर्टी नंबर 1 आहे द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. The value of determinant remains unchanged if its rows and columns are interchanged. ओके. सो इम्पॉर्टंट काय याच्यामध्ये की द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट रिमेन्स अनचेंज. हे रिमेन्स अनचेंज राहणार आहे. कोणत्या केसमध्ये रिमेन्स अनचेंज राहणार आहे? वेन द रोज अँड कॉलम्स ह्या दोघांना तुम्ही काय करताय? इंटरचेंज करताय. ओके. सो आपण एक्झाम्पल घेऊन याला एक्सप्लेन करूया. समजा तुम्हाला एक डिटर्मिनंट दिला असं कन्सिडर करू आपण. सपोज डिटर्मिनंट इज इक्वल टू d is equal to 2 minus 1 2. बरं -2 घेऊ तर -2 -1 2. त्यानंतर -4 1 -3 3 -4 5. ठीक आहे. हा समजा डिटर्मिनंट घेतला. आपल्याला काय करायचं? याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर तुम्ही याची व्हॅल्यू जर फाइंड आउट जर केली तर काय येईल बघा अगोदर. सो मी क्विक याचा आन्सर फाइंड आउट करतो. सो -2 इन ब्रॅकेट -2चा कॉलम -2चा रो स्किप केला काय झाला इथं 1 × 5 5 मध्ये साईन मायनस 4 × 3 12 -1 इन ब्रॅकेट -1चा कॉलम -1चा रो स्किप केला की झालं -20 -3 × 3 -9. ओके. +2 इन ब्रॅकेट 2चा कॉलम 2चा रो स्किप केला काय झाला हा -16 -3. बरोबर. सो -2 ब्रॅकेटमध्ये राहतं काय बघा इथं 5 - 12 किती -7 मायनस मायनस +1. ओके. हा मायनस किती हा 9 आहे ना आतमध्ये. -9 आहे. सो मायनस मायनस +9 होईल. -20 + 9 किती -11 +2 इन ब्रॅकेट -16 -3 किती -19. सो इट इज इक्वल टू -2. करा कॅल्क्युलेशन नाही का आता. -2 -7 किती झाला -2 - 7 झाला -14. बरोबर आहे. 1 × -11 किती -11. बरोबर आहे. आणि हे -38. काही रॉंग होतंय का माझ्याकडून? रॉंग होतंय ना काहीतरी. -2 घेतला आपण इथं 5 × 1 5 +14 होईल ना. -2 आणि -7चं मल्टिप्लिकेशन मायनस मायनस प्लस केला. हा इथं प्लस झाला. बाकी अजून कुठं काही होतंय का?
मायनस मायनस प्लस 1 इंटू -11, हा -11, त्यानंतर हा -16 -3 -19, हा -38. बरोबर का? बाकी कुठं रॉंग नाही ना मग? तुमचा आन्सर काय आले? -35. अच्छा, ओके. म्हणजे हा +14 आहे आणि हा किती होईल? -49 होईल. -49 + 14 आन्सर -35. 35. ओके, येते करा मग -35 आन्सर मग. ठीक आहे. Yes, sir. सो काय करायचं आपल्याला इथं? द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट रिमेन्स अनचेंज इफ इट्स रोज अँड कॉलम्स आर इंटरचेंज. ओके, आता तुम्हाला याची रो आणि कॉलम काय करा? इंटरचेंज करा. सो आपण हे मॅट्रिक्समध्ये पण बघणार आहे बघा, रो आणि कॉलम इंटरचेंज करणे. सो जो तुम्हाला रो दिसतोय ना, फर्स्ट रो -2 -1 2, याला कॉलम करा. म्हणजे कॉलम काय होईल? -2 -1 आणि किती होता तिसरा एलिमेंट? 2 होता. ठीक आहे. ओके, सेकंड एलिमेंट काय होईल? -4 1 -3, सेकंड कॉलम सॉरी, -4 1 आणि किती होतं? -3 होता. करेक्ट. नेक्स्ट 3 -4 5, 3 -4 आणि 5. बरोबर ना रे? 3 -4 आणि 5. आता करा याची व्हॅल्यू फाइंड आउट परत. सो -2 इन ब्रॅकेट, -2चा रो -2चा कॉलम स्किप केला. इथं 1 × 5 5. ओके, -3 × 4 किती परत? 12. सो मायनस इथं -4 इन द ब्रॅकेट, -4चा कॉलम -4चा रो स्किप केला. 5 × -1 -5 -2 × -4 किती रे? -8. बरोबर. +3 इन ब्रॅकेट, 3चा कॉलम 3चा रो स्किप केला. -1 -3 किती झाला? 3 -2 × 1 किती? 2. सो आपला आन्सर बघा काय येईल आता. हे -2 -5 5 -12 -7 -4, हे -4 होईल. बरोबर. 8 -5 किती? 3 प्लस इथं 3 -2 किती? 1. हे प्लस झालं 14. काहीतरी रॉंग करतो रे आपण. +12 +3 14 आणि 12 किती? 26. 26 आणि 3 29 आन्सर येत आहे. ठीक आहे. वरती मी काहीतरी रॉंग केलं आहे, मला चेक करू द्या परत. -2 5 × 1 5 -12 -7 -2 प्लस झाला 14 -1 -1चा कॉलम हे केलं -20. त्यानंतर 3 × -3 3 × -3 -9. बरोबर ना? -9. त्यानंतर +2 4 × यस, हे बघा इथं रॉंग केलं रे. -4 × -4 किती रे? +16. हा +16 आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं मग हा 16 -3 किती होईल? 13 होईल. इथं ब्रॅकेटमध्ये 13 आला. बरोबर. सो काय होईल मग आता? हा 13 2 26. बरोबर. 26 प्लस हा +14, याचा आन्सर काय होईल? 26 + 14 40 आणि मग -11 आला का 29. मग 35 नाही येते बघा आन्सर. -35 29 आन्सर पाहिजे. कोणाचं आलं होतं का 29 आधी? हे बघा, याचा आन्सर 29 येत आहे आणि रो आणि कॉलम इंटरचेंज केल्यावर आन्सर 29 येत आहे. ठीक आहे. आलं का तुमचं आता कोणाचं 29? हे सर नो का अजून रॉंग करतोय मी? आता मॅच व्हायला पाहिजे बघा. दोन्ही 29 आलेत माझे आन्सर. Yes, sir. येते 29 आता. सो काय झालं होतं माझ्याकडून इथं हो +16 लिहायचं तर -16 लिहून ठेवलं होतं. ओके. सो पहिली प्रॉपर्टी समजली का रे? मग जर तुम्ही रो आणि कॉलम जर इंटरचेंज केले तर आपली डिटर्मिनंटची व्हॅल्यू चेंज होत नाही, ती ॲज इट इज राहणार आहे. ठीक आहे. ही झाली आपली पहिली प्रॉपर्टी. आता सेकंड प्रॉपर्टी. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 2 नाव. आता प्रॉपर्टी नंबर 2 आहे,
if two rows or columns of a determinant are interchange. आता तुम्ही फक्त कोणते पण दोन रो किंवा कॉलम इंटरचेंज करताय, then the sign of determinant is change. सो काय होणार आहे इथं, त्या डिटर्मिनंटचा साईन चेंज होणार आहे. आता सेम एक्झाम्पल मी घेणार आहे. आता सेम एक्झाम्पलमध्ये काय करा, समजा मी पहिला आणि दुसरा रो इंटरचेंज करतो. इंटरचेंज करणे म्हणजे काय करणे की पहिल्या रोला म्हणजे पहिला रो मी सेकंड पोझिशनला लिहिणार आहे आणि सेकंड रो मला कुठे लिहायचं आहे, फर्स्ट पोझिशनमध्ये लिहायचं आहे. ओके, म्हणजे आपला डिटर्मिनंट काय असेल बघा. आता फॉर एक्झाम्पल डिटर्मिनंट इज इक्वल टू इन द डिटर्मिनंट -4 1 -3 -4 1 -3. त्यानंतर फर्स्ट रो मी सेकंड रो मध्ये लिहितोय -2 -1 2 -2 -1 2 आणि तिसरा रो ॲज इट इज तो काय होता 3 -4 5 3 -4 आणि 5. ओके, आता फक्त मी काय केलं, इथं हे दोन रो इंटरचेंज केलंय, बरोबर नाही, फर्स्ट आणि सेकंड रो. सो आपला आन्सर काय येईल बघा. आता काय व्हायला पाहिजे, साईन चेंज व्हायला पाहिजे. म्हणजे तसं माझा आन्सर +29 येतं आहे. सो आता आन्सर किती यायला पाहिजे, -29. ओके, कॅल्क्युलेशन थोडे केअरफुली करतो मी. -4चा रो आणि कॉलम आपण काय केला, कॅन्सल केला. इथं येईल बघा -5 -4 × 2 -8 मध्ये -1 इन ब्रॅकेट -10 -6 -3 इन ब्रॅकेट हे झालं 8 -3 मायनस ते +3 होईल मग. ओके, सो -4 ब्रॅकेटमध्ये काय राहील, हे मायनस मायनस प्लस झालं. सो 8 - 5 किती 3 मायनस इथं -10 -6 किती -16, बरोबर आहे का. -3 इन ब्रॅकेट 8 + 3 किती 11. हे झालं -12, हे झालं +16 आणि हे 33, बरोबर. सो 33 + 16 किती होईल, 6 + 3 9 1 + 3 4. परत रॉंग केलं, काय होतंय आज. सर -33 येईल ना. -33 करेक्ट. मी तरी म्हणलो काहीतरी रॉंग करतोय मी आज. -33. आता -12 आणि -33 काय होईल रे, -45 आणि हा +16 -45 -45 + 10 -35 येतं का रे -29 मग. येस सर. ओके, सो ज्यावेळेस आपण काय करणार आहे बघा, रोज आणि कॉलम फक्त कोणते पण दोन, याला मी मार्क करून ठेवतो. इफ एनी 2 रोज तुम्ही ज्यावेळेस तुम्ही कोणते पण 2 रो, ठीक आहे, किंवा 2 कॉलम, इथं मी 2 रो इंटरचेंज केले होते, तुम्ही 2 कॉलम इंटरचेंज करू शकता. ओके, तर तुमचं व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट काय होतं आहे, फक्त साईन चेंज होत आहे. सो ही झाली तुमची प्रॉपर्टी नंबर 2. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 3. इफ एनी 2 रोज, इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, याला आपण खूप वेळेस यूज करणार आहे. इफ एनी 2 रोज or columns of a determinant are identical, then its value is 0. तर कोणतेही 2 रो, ओके, इफ एनी 2 रोज किंवा 2 कॉलम्स हे तुमचे काय असतील, आयडेंटिकल असतील. आयडेंटिकलचं मिनिंग सेम असतील डायरेक्टली, तर तुमच्या त्या डिटर्मिनंटचं आन्सर किती येतं, 0 येतं आहे. ओके, वी टेक द वन एक्झाम्पल. सपोज कन्सिडर करा, मी एका डिटर्मिनंटचे 2 कॉलम सेम ठेवतो. समजा इथं 2 2 2, इथं 2 2 2. ओके, इकडं काही पण ठेवा. आता -1 3 -7 असे समजा घेतले आपण. ओके, याचा आन्सर किती यायला पाहिजे, आता 0 यायला पाहिजे. सो 2 इन ब्रॅकेट. ओके, 2 × -7
minus 14 minus 6 minus 2 in bracket minus 14 minus 6, ठीक है, minus 1 in bracket, इधर 2 into 2 4 minus 2 into 2 4, हे काय होईल बघा, minus 14 minus 6 minus 20, 2 in bracket minus 20, इथं minus 2 in bracket minus 20, आणि हे किती झालं, 4 minus 4 0. ओके, बाहेर मायनस आहे. सर -1 येईल ना? कोणतं? -1 ला -1 येईल ना? नाही नाही नाही, तिसरा इलेमेंट आहे तो मायनसच राहील ना. सेकंड इलेमेंट बघा, पहिला 2 घेताना प्लस घेतो आपण आणि दुसरा घेताना मायनस घेतो, तिसरा आहे तसाच घेतो. थर्ड इलेमेंटला आपण मायनस नाही करत ना मल्टिप्लाय, आपण फक्त सेकंड इलेमेंटला करतो मायनसने मल्टिप्लाय, बरोबर का? कोण साक्षी ना? येस सर. हां, आपण काय करतो, पहिला इलेमेंट प्लस घेतो, सेकंड इलेमेंट मायनस घेतो, तिसरा इलेमेंट परत प्लस घेतो. पण हा ऑलरेडी -1 आहे म्हणून तो -1 डायरेक्ट लिहिला मी. क्लिअर ना डाऊट? क्लिअर का नाही? आपण Yes, कोणत्याच sir. एक्झाम्पलमध्ये थर्ड इलेमेंटला मायनस नाही केलेलं. ओके, लक्षात ठेवा ते. मग हे 2 × -20 झालं -40, हे मायनस मायनस +40, पुढचा 0चे -40 + 40 काय झालं 0. सो प्रॉपर्टी समजली. कोणते पण 2 रो किंवा कॉलम जर सेम असतील तर तुमचं आन्सर काय असतं, 0 असतं. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 4. सो प्रॉपर्टी नंबर 4 आहे, इफ all the elements of any row म्हणतोय मी म्हणजे सिंगल or column is multiplied by any constant k, म्हणजे काय करतोय आपण, ऑल एलिमेंट्स ऑफ एनी रो, तुम्ही कोणत्या एका रोला किंवा कॉलमच्या सगळ्या एलिमेंट्सला कशाने मल्टिप्लाय करताय, के ने मल्टिप्लाय करताय, इज मल्टिप्लाइड बाय के, एनी कॉन्स्टंट के, देन व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट is changes by k टाइम्स. सो व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट तुमची काय किती टाइम चेंज होईल बघा, के टाइम्स चेंज होईल. मध्ये समजा आपण एखादा एक्झाम्पल घेऊया, परत वरचा समजा एक्झाम्पल घेऊया, हे एक्झाम्पल, ठीक आहे ना, याचा आन्सर तुमचा -29 आलेला आहे. ठीक आहे. सो ते एक्झाम्पल आपण इथं घेऊया, तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल, डिटर्मिनंट d इज इक्वल टू, काय एक्झाम्पल होतं ते, -4 1 -3, -4 1 -3, -2 -1 2, -2 -1 2, बरोबर ना. आणि लास्ट रो काय होता, 3 -4 5, 3 -4 5. याचा आन्सर तुम्हाला माहिती आहे, याचा आन्सर तुमचं किती आलेलं आहे, -29 आलेलं आहे, बरोबर. आता सपोज काय करू, आता ऑपरेशन लिहायचे कसे तुम्हाला ते शिकवतो बघा. तुम्हाला माहिती आहे नोटेशन काय असतात, आहे का नाही. हे बघा, याला आपण म्हणतो R1, ही तुमची काय R2, हे काय तुमची R3, दिस इज कॉलम 1, दिस इज कॉलम 2, दिस इज कॉलम 3, बरोबर. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण हे डिस्कस केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, सपोज मला ज्या रोमध्ये किंवा ज्या कॉलममध्ये चेंजेस करायचे ना, त्याला इथे लिहायचं. असं R1 समजा, मला R1मध्ये चेंजेस करायचे. काय चेंजेस करायचे ते ॲरो करून पुढे लिहायचे. सो याचा मिनिंग काय असतो, समजा तुम्ही इथं R1 लिहिला आहे बघा ॲरोच्या लेफ्ट साईडला, याचा मिनिंग असा आहे की तुम्ही R1मध्ये काहीतरी चेंजेस केले. ओके. सो ऑलवेज ऑपरेशन लिहिताना ज्याच्यामध्ये तुमचे चेंजेस होणार आहे त्याला लेफ्ट साईडला लिहायचे ॲरोच्या, आणि ॲरोच्या राईट साईडला तुम्हाला जे चेंज करायचं आहे ते तुम्ही करणार आहे.
सो आपल्याला काय करायचं आहे बघा की इफ ऑल द इलेमेंट्स ऑफ एनी रो, आता मी रोला मल्टिप्लाय करतोय ओके बाय एनी कॉन्स्टंट के. समजा तुम्ही काय करा की पहिल्या रोला 2ने मल्टिप्लाय केलं समजा आपण, म्हणजे याला लिहिलं कसं मी R1 ओके. R1 मध्ये काय चेंजेस करायचे, मला R1च्या एलिमेंटला कितीने मल्टिप्लाय करायचं, 2ने मल्टिप्लाय करायचं आहे ओके. आता हे जे आपण लिहिलं आहे दिस इज R1ला मी 2 टाइम्स R1ने मल्टिप्लाय करतो. दिस इज कॉल ॲज अ ऑपरेशन, याला ऑपरेशन म्हणतात. ठीक आहे, हे ऑपरेशन मला वरती डिटर्मिनंटमध्ये करायचं आहे. आता ते झाल्यावरती तुमचा डिटर्मिनंट काय येईल बघा, फक्त रो 1 मध्ये चेंजेस होणार. सो डी इज इक्वल टू कशामध्ये चेंजेस केले, फक्त आपण रो 1 मध्ये चेंजेस केलं. ठीक आहे. सो आता हा तुमचा डिटर्मिनंट काय होईल बघा, न्यू 2 इंटू R1 -8 बरोबर, म्हणजे 2ने मल्टिप्लाय करतोय. 2 इंटू 1 2, 2 इंटू -3 -6, बाकी ॲज इट इज -2 -1 2, इथं 3 -4 आणि 5 ओके. आता करा याची व्हॅल्यू फाइंड आउट. सो -8 इन ब्रॅकेट, -8चा कॉलम रो स्किप केला, -1 इंटू 5 -5 -4 इंटू 2 -8 मायनस प्लस 8 होईल. त्यानंतर -2 इन ब्रॅकेट, -2 इंटू 5 -10 -3 इंटू 2 काय झालं 6 ओके. -6 इन ब्रॅकेट, -6चा रो आणि कॉलम स्किप केला, -2 -4 प्लस 8 -3 इंटू -1 -3, ते मायनस प्लस 3 होईल इज इक्वल टू बघा किती येईल रे हे आतमध्ये, -8 बाहेर, 8 -5 3, -2 आउटसाइड, -10 -6 -16, -6 आउटसाइड, 8 प्लस 3 किती 11 ओके. -8 इंटू 3 किती झालं -24, हे 6 16 32 32, आणि हा -11 इंटू 6 66 बरोबर आहे. मग -24 आणि -66 हे किती होईल, 66 आणि 4 7 -90 -90 प्लस 32 म्हणजे 90 म्हणजे -58 -58 ओके. आपला आन्सर इथं आलं -58. आता हे बघा प्रॉपर्टी पुन्हा तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्ही त्या कॉलमला किंवा रोला एनी कॉन्स्टंट केने मल्टिप्लाय केलं आहे बरोबर, काय करतोय आपण इथं मल्टिप्लाय केलं बघा एनी कॉन्स्टंट केने, मल्टिप्लाइड बाय एनी कॉन्स्टंट के, या केने मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू पण कितीने चेंज होणार आहे, तुमची व्हॅल्यू पण चेंज होती आहे के टाइम्स. मग मी काय केलं, आपला डिटर्मिनंट तोच घेतला वरचा, त्याचा आन्सर तुम्हाला माहित होता -29. मग मी एका रोला फक्त कितीने मल्टिप्लाय केलं, 2ने मल्टिप्लाय केलं. मग तुमची व्हॅल्यू तेवढ्या टाइम्स चेंज झाली, म्हणजे 2 टाइम्स वाढली. मग -29 इंटू 2 किती झालं बघा -58. आला का आन्सर, समजली का रे प्रॉपर्टी सांगायला 4 नंबरची. येस सर. आता ही प्रॉपर्टी डिटर्मिनंट आणि मॅट्रिक्ससाठी वेगळी आहे. डिटर्मिनंटमध्ये आपण काय केलं, फक्त कोणत्या पण एका रोला किंवा कॉलमला मल्टिप्लाय केलं ओके. तुम्ही इथून त्याला इलेमेंटला कॉमन पण बाहेर काढू शकता, ठीक आहे ना. बट मॅट्रिक्समध्ये काय होते, मॅट्रिक्समध्ये तो इलेमेंट सगळ्याच, म्हणजे ज्याने तुम्हाला मल्टिप्लाय करायचं नाही एखाद्या मॅट्रिक्सला, तर तो सगळ्या इलेमेंटला मल्टिप्लाय होत असतो ओके. हा बेसिक चेंज आहे याच्यामध्ये डिटर्मिनंट आणि मॅट्रिक्समध्ये, त्याच्यामध्ये पण आपण डिस्कस करणार आहे त्यावेळेस ओके. सो नंबर 5 नेक्स्ट, प्रॉपर्टी नंबर 5. इफ असं लिहायचं, इफ each element of any row again म्हणजे सिंगल रो, if each element of any row or column is expressed as sum of two terms, sum of two terms, then determinant can be expressed as the sum of two determinants, expressed as the sum of two determinants. ठीक आहे, समजून घ्या काय बघा. इफ each element of any row or column
म्हणजे एका रो किंवा कॉलममध्ये जे सगळे एलिमेंट्स आहेत, जर तुम्हाला ते सम ऑफ टू टर्म्स या फॉर्ममध्ये जर लिहिता आले, सम ऑफ टू टर्म्स या फॉर्ममध्ये जर लिहिता आले, then determinant can be expressed as sum of the two determinants. म्हणजे काय, तुम्ही दोन डिटर्मिनंट सेपरेटली तयार करून त्यांची जर सम केली तर तेवढंच आन्सर येणार आहे. हे या प्रॉपर्टीचं मिनिंग आहे. ठीक आहे. समजा मी एक्झाम्पल घेतो एक, समजा डी इज इक्वल टू, ठीक आहे, तुम्ही काही पण इथं एक्झाम्पल वगैरे घेऊ शकता. समजा कन्सिडर करा, इथं मी घेतलं 7 6 3, ठीक आहे ना. 7 6 3 घेता समजा, आणि कालचे दोन एलिमेंट समजा आपण असे घेऊ, 1 -2 5 1 3 आणि समजा 0 घेतला. ओके, बघा बरेच आन्सर काय येईल आता. 7 इन ब्रॅकेट -2 0 -15 -6 इन ब्रॅकेट 1 × 0 -5 +3 इन ब्रॅकेट 1 × 3 3 -2 -1 ते +2 होईल. बरोबर. सो तुमचे आन्सर होईल -15 × 7 झाला -105 -6 × -, प्लस होईल 6 × 5 30 3 × 2 5 5 3 15. बरोबर करे, 3 2 5 5 3 15. सो एक झालं बघा, 30 + 15 45 -105 + 45 किती रे, -60. -60 याचा आन्सर आला. ठीक आहे. आता हाच डिटर्मिनंट आपल्याला कसा लिहायचा आहे, कोणता पण एका रोला सम ऑफ टू एलिमेंटच्या फॉर्ममध्ये लिहायचं. बघा आता समजा डिटर्मिनंट डी इज इक्वल टू 7 6, मी पहिल्या रोला लिहिणार आहे, 1 -2 5 1 3 0 इज इक्वल टू, बघा समजा मी 7ला असं लिहितो 5 + 2 चालेल, कसं लिहिलं ना, काय अडचण नाही त्याला. ठीक आहे ना. 5 + 2 लिहिला मी. 6ला कसं लिहित आहे तुम्ही सांगा. तसं काय करू, 6ला सम करायची आपल्याला, कोणत्या पण दोन नंबरची सम 6 आली पाहिजे, असे दोन नंबर सांगा मला. 4 + 2. ठीक आहे, 4 + 2. आणि 3ला कसं लिहित आहे, 2 + 1. 2 + 1. ओके, बाकी एलिमेंट असेच 1 -2 5 1 3 0. ठीक आहे. आता हा जो डिटर्मिनंट दिसतोय ना तुम्हाला, सो आता तू कसा लिहायचा, सम ऑफ द टू डिटर्मिनंट्स, म्हणजे पहिल्या डिटर्मिनंटमध्ये मला 5 लिहायचा आहे. ओके, समजतंय ना. हे 5 + 2 मधला 5, 4 + 2 मधला 4 आणि 2 + 1 मधला 2, याला मला पहिल्या डिटर्मिनंटमध्ये लिहायचं. म्हणजे 5 4 1, त्यानंतर इथं 1 -2 5 आणि इथं 1 3 0. ठीक आहे. प्लस आता दुसरं एलिमेंट सेकंड डिटर्मिनंटमध्ये लिहायचे, 2 2 1 1 -2 5 1 3 0. आता या दोघांचं सम किती आली पाहिजे, वरती किती आन्सर आलं आपलं, -60 ना, -60 आलं पाहिजे. बरोबर. सो बघा फर्स्ट काय येईल बघा, 5 इन ब्रॅकेट, 5चा कॉलममध्ये रो स्किप करा, -2 × 0 0 -15 -4 इन ब्रॅकेट, 4चा कॉलममध्ये रो स्किप करा, काय आला, 1 × 0 0 -1 × 5 5 +1 इन ब्रॅकेट, 1चा कॉलम 1चा रो स्किप केला बघा, 1 × 3 3 -+2. बरोबर. प्लस आता सेकंड डिटर्मिनंट, 2 इन ब्रॅकेट, 2 × 0 0 मायनस किती 15 प्लस नाही सॉरी मायनस मध्ये मायनस असतो आहे की नाही, -2 इन ब्रॅकेट, 1 × 0 0 -5 +1 इन ब्रॅकेट, 1 × 3 3 +2. ठीक आहे. सो वरचं काय येईल बघा, -15 × 5 -75 -4 -5 +20 3 + 2 5 5 × 1 +5 +2 × -15 -30, हे मायनस प्लस 2 × 5 10 3 + 2 5. ठीक आहे. करा कॅल्क्युलेशन. आता हे -75 -30 झालं, परत -105 आणि हे 20 आणि 5 25 आणि हे 15
25 15 40 आलं का रे परत आन्सर -60. -60 आलं. समजलं की रे प्रॉपर्टी. तुम्ही कसंही ब्रेक करा त्या आरोला, कोणत्याही समच्या फॉर्ममध्ये लिहा, कोणतेही नंबर्स टाका आणि फक्त मग काय करायचं, समच्या फक्त एका रोला बरं का रे, एक रो किंवा एक कॉलम. आणि मग जर तुम्ही त्याला समच्या फॉर्ममध्ये दिले दोन डिटर्मिनंटची ॲडिशन, तर तुमचा आन्सर तेच येणार आहे. ठीक आहे. याचा यूज आपण जास्त पुढे करत नाही आहे, फक्त काही प्रॉब्लेम समजा आपल्याला प्रूव्ह दॅटसाठी असेल तर आपण याचा यूज करणार आहे. ठीक आहे. ह्या प्रॉपर्टी नंबर 5चा समजली का रे सगळ्यांना प्रॉपर्टी नंबर 5? येस और नो? येस सर. ओके. आता प्रॉपर्टी नंबर 6. आता ही पण एक आहे बघा, जी व्यवस्थित समजून घ्या. आता काय, इफ अ constant multiple of all elements of any row or column, काय, constant multiple of all elements of any row single or column is added to corresponding elements of any other row or column, then the value of a new determinant किंवा डायरेक्ट असेल, then the value of determinant remains unchanged. ओके. काय याच्यामध्ये, अ कॉन्स्टंट मल्टिपल ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ एनी रो किंवा कॉलम. तुम्ही काय केलं आहे, एका रोला किंवा कॉलमला कॉन्स्टंटनी कोणत्या एखाद्या नंबरने मल्टिपल केलं आहे आणि तुम्ही त्याला ॲड केलं आहे. कशामध्ये ॲड करताय, करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ एनी अदर रो किंवा कॉलममध्ये. असं जर झालं तर व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट रिमेन्स अनचेंज, व्हॅल्यू चेंज होत नाही. हे एक्सप्लेन करण्यासाठी मी परत वरचा डिटर्मिनंट घेतो आपला. कुठे गेला तो, हा घेऊ करे. याचा आन्सर तुम्हाला माहिती किती येते, 6 -16 आलेले, 60 आलेले. ठीक आहे. सो हा डिटर्मिनंट मी घेतो. ठीक आहे. त्याचं आपल्याला खूप वर जावं लागेल तिथं. डी इज इक्वल टू, हा काय तो डिटर्मिनंट आपला आता, हा 763 1 - 2 5 1 - 2 5 130 130. ओके. याचा आन्सर तुम्हाला माहिती आहे. याचा आन्सर किती आलेलं आहे आपलं, -60 आलेलं आहे. आता मी ही प्रॉपर्टी वापरतोय बघा. आता काय करायचं आहे, कोणत्या पण एखाद्या रोला किंवा कॉलमला एखाद्या कॉन्स्टंटनी मल्टिपल करा आणि त्याला एका दुसऱ्या रो किंवा कॉलममध्ये ॲड करा. ठीक आहे. आता तुम्हाला नोटेशन्स माहिती आहेत बघा सगळे. पुन्हा लिहितो मी इथं. हे R1 आहे आपली, बरोबर. दिस इज R1, दिस इज R2, दिस इज R3, बरोबर. हा कॉलम 1 आहे, हा कॉलम 2 आहे आणि हा कॉलम 3 आहे. आपण काय करू, रो वाईज ऑपरेशन करण्यापेक्षा मी कॉलम वाईज करतो. ठीक आहे ना. समजा आपण काय करू, कॉलम 1मध्ये चेंजेस करूया. ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, ज्याच्यामध्ये चेंजेस तुम्हाला करायचेत, ज्या कॉलममध्ये किंवा ज्या रोमध्ये तुम्हाला चेंजेस करायचेत, तो इथं आधी लिहायचा. ओके. म्हणजे तुम्ही काही जे इलेमेंट्स वगैरे ॲड करणार आहे किंवा काही जे करणार तुम्ही ते कॉलम 1साठी करणार आहे, त्याचा मिनिंग असा होतो. सो कॉलम 1मध्ये तुम्हाला चेंजेस काय करायचे. सो कॉलम 1मध्ये
एक कॉलम तुम्हाला ॲड करायचा, पण तो ॲड कसा करणार आहे तुम्ही, कॉन्स्टंट मल्टिपल ऑफ ऑल एलिमेंट्स. सो एखाद्या कॉलमला तुम्ही काय करा, एका कॉन्स्टंटनी मल्टिपल करा. सो कोणत्या कॉलमला करताय, समजा मी कॉलम 3ला करतो. ओके, कॉलम 3ला समजा मी कितीने मल्टिप्लाय केलं, 3ने मल्टिप्लाय केलं. ओके, दिस इज ऑपरेशन. ऑपरेशन समजून घ्या. मला जो कॉलम चेंज करायचा आहे तो कॉलम माझा C1 आहे. चेंज कसं करणार, म्हणजे प्रॉपर्टी कशी वापरली बघा मी, की कॉलम 3ला इथून समजून घ्या, कॉलम 3ला मी 3ने मल्टिप्लाय केलं आहे. ओके, इफ अ कॉन्स्टंट मल्टिपल ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ एनी रो ऑर कॉलम. सो मी कॉलम चॉईस केला आणि त्या कॉलमला एका कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय केलं आहे, तो 3 आहे आपला इथं, बरोबर. देन that column or row is added to corresponding element of any other row. सो त्याला तुम्हाला कुठे ॲड करायचं आहे, एनी अदर रो किंवा कॉलममध्ये. सो ती मी ॲड करतोय कॉलम 1मध्ये. ठीक आहे, मग असं केल्यामुळं कोणता कॉलम चेंज होणार आहे तुमचा, कॉलम 1 चेंज होणार आहे, म्हणून कॉलम 1 इथं आला. जर मला कॉलम 2ला मल्टिप्लाय करून कॉलम 3मध्ये ॲड करायचं असेल तर इथं ऑपरेशनमध्ये इथं कोण आला असता, कॉलम 3 आला असता, कारण कॉलम 3 तुमचा चेंज होणार आहे. ॲक्च्युअल जो जिथं तुम्हाला व्हॅल्यू चेंज होतात तो इथं येत असतो, ॲरोच्या लेफ्ट साईडला, आणि जे काय ऑपरेशन असतं ते ॲरोच्या पुढं असतं, राईट साईडला असतं. ठीक आहे, ओके. आता इथं सेपरेट नाही करायचं, याला मल्टिप्लाय केलं 3ने, मग याला मी 9 लिहिणार, याला मी 15 लिहिणार, असं नाही करायचं. ओके, सो याच्यामध्ये चेंज होणार कोण नाही आहे त्याला मी आधी लिहितो. हे बघा, डिटर्मिनंट D इज इक्वल टू कोणते दोन कॉलम चेंज नाही होणार, दुसरा आणि तिसरा चेंज नाही होणार. तर त्याला ॲज इट इज लिहायचं, 6 - 2 3, आणि इथं काय आला 3 5 0. ओके, ॲज इट इज ठेवलं. आता कॉलम 1मध्ये तुम्हाला काय करायचं, 3 टाइम्स कॉलम 3 ॲड करायचं आहे. बघा रे, अगोदरला 3ने मल्टिप्लाय करा, 3 × 3 किती, एक एक एलिमेंट बघायचा, सगळे नाही, एक एक. 3 इथं 3 आहे, बरोबर, त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, 3ने. 3 × 3 किती, 9, आणि ह्या 9ला कशात ॲड करायचं आहे, कॉलम 1च्या ह्या एलिमेंटमध्ये, म्हणजे 7मध्ये, बरोबर. मग 9 + 7 किती रे, 16. सो जे आन्सर येईल ते इथं लिहिलं मी, 16. सिमिलरली इथं आता 5ला काय करा, 3ने मल्टिप्लाय करा, 5 × 3 किती, 15. 15 याच्यात ॲड करा, 15 + 1 किती, 16. सो इथं 16 आला. 0ला 3ने मल्टिप्लाय करा, 0 + 1 किती, 1. सगळ्यांना समजलं का रे, कॉलम 1 मी लिहिला कसा, बोला पटकन. येस सर. समजला ना. सो कॉलम 3ला 3ने मल्टिप्लाय होतंय ना, तुम्ही म्हणता ना सर मग इथं मग आपण 9 15 वगैरे लिहू, तसं चालत नाही, तसं तुमचा आन्सर येणार सुद्धा नाही. जो कॉलम तुमचा चेंज होतोय तोच कॉलम तुम्हाला चेंज करायचा आहे, म्हणून ऑपरेशन खूप केअरफुली लिहित जायचं. हे मी कॉलम 3ला 3ने मल्टिप्लाय केलं आणि मग तुम्ही कॉलम 1मध्ये ॲड करतोय, हे ऑपरेशन आहे. आणि मग कोणता कॉलम चेंज होतोय माझा, कॉलम 1. फक्त कॉलम 1 तुम्हाला ह्या 2 स्टेपमध्ये फक्त तुम्हाला कॉलम 1 चेंज झालेला दिसेल, तो पण हा ऑपरेशन करून. ठीक आहे, आता याची व्हॅल्यू फाइंड आउट करा. याची पण व्हॅल्यू किती यायला पाहिजे, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट्स रिमेन अनचेंज, म्हणजे -60 सॉरी. सो 16 इन ब्रॅकेट काय येईल बघा, हे -2 × 0 0, -15, बरोबर ना, 13×15, -6 इन ब्रॅकेट, हे गेलं, 16 × 0 0, -5, +3 इन ब्रॅकेट, 3चा कॉलम 3चा रो गेला, 16 × 3 48, बरोबर. आणि 1 × -2 -+2 होईल ते. ठीक आहे, हे 16 × -15 किती रे, 15 × 10 150 आणि 15 × 90, 150 + 90 -240. हे मायनस हे मायनस, प्लस 6 × 5 किती, 6 × 5 30, प्लस 48 + 2 50, 50 × 3 150. सो हा -240, 30 + 150 किती, +180. किती रे मग आन्सर आहे, -60. ओके. मला फक्त एक सांगा की तुम्हाला प्रॉपर्टी समजली का रे, कशी वापरली मी. येस सर. कारण हे ना, हे आत्ता तुम्हाला खूप कमी बघा, पण 12वीला ज्यावेळेस आपल्याला इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स फाइंड आउट करायचं आहे ना, त्यावेळेस आपण असं ऑपरेशन खूप वापरणार आहे. सो काय चेंजेस होतं ते कळलं पाहिजे, ज्याच्यात चेंज होतं तो इथं लिहायचा असतो. ठीक आहे, समजा आता सेम एक्झाम्पल आहे ना, आता हे सेम, आता समजा चेंज होऊन हे आलेलं आहे आपलं, बरोबर, हा डिटर्मिनंट आपला चेंज होऊन आला, याच्यात परत सेम चेंजेस करा तुम्ही.
आता समजा मी काय केलं होतं की कॉलम 1 मध्ये चेंज केलं. समजा तुम्ही काय करा, ह्या डिटर्मिनंटसाठी जो वरचा बरं करे त्याच्यासाठी समजा मी एक ऑपरेशन लिहितो. समजा मला R3 मध्ये चेंजेस करायचे आहेत. सो R3 मध्ये मी काय चेंजेस करणार आहे, सपोज कन्सिडर करा की R1ला 2 ने मल्टिप्लाय करून तुम्हाला कशात ॲड करायचं आहे, R3 मध्ये ॲड करायचं आहे. म्हणजेच R3 मध्ये मला ॲड करायचा आहे काय, R1, पण त्याला कितीने मल्टिप्लाय करून 2 ने. सो आपली प्रॉपर्टी होती बघा, मी R1ला 2 ने मल्टिप्लाय करतोय आणि मग त्याला मी कशामध्ये ॲड करतोय, R3 मध्ये ॲड करतोय. ठीक आहे, म्हणजे आपला डिटर्मिनंट काय होईल तयार. जे बघा कोणता रो चेंज होणार आहे, आपला रो चेंज होणार आहे फक्त R3. ओके, सो R1 आणि R2 ॲज इट इज लिहा. 16 6 3 सॉरी इथं येईल 16, इथं आला 6, इथं आला 3. R2 पण ॲज इट इज 16 minus 2 5, 16 minus 2 5, 16 minus 2 5 आणि 130 130. हे R3 आहे, बट R3 आता तुम्हाला चेंज करून लिहायचा आहे. बरोबर, कसा लिहिणार तुम्ही R3ला मी रेड पेन लिहितो कारण तो आपला चेंज होऊ राहिला. काय करायचं आहे, R1ला 2 ने मल्टिप्लाय करून तो R3 मध्ये ॲड करायचा आहे. हे बघा, R1चा पहिला एलिमेंट आहे 16, याला 2 ने मल्टिप्लाय केलं की झालं 16 × 2 32, आणि त्याला 1 मध्ये ॲड केलं. 32 + 1 किती, 33. हा 33 झाला. ठीक आहे, परत 6ला 2 ने मल्टिप्लाय केलं, 6 × 2 किती 12, आणि त्याला मी 3 मध्ये ॲड केलं. 12 + 3 किती 15, हा 15 झाला. बरोबर, परत इथं किती आहे 3ला किती मल्टिप्लाय करा 2 ने, 3 × 2 6, 6 + 0 6. आता याला करा सॉल्व. 16 इन ब्रॅकेट कॅल्क्युलेशन करा, मोठी देईल का, हे झालं बघा -12 मायनस 15 5 75 -6 इन ब्रॅकेट, 6चा कॉलम 6चा रो स्किप केला. 16 × 6 किती 96 मायनस 33 × 5 किती रे, 33 × 5 330चे हाफ 165 का, 165 प्लस 3चा कॉलम 3चा रो स्किप करा. 16 × 15 240 मायनस मायनस प्लस 33 2 66. करा कॅल्क्युलेशन्स आता. हा 16 -75 -12 किती झालं तो नंबर मोठे तो आहे ना. 75 + 10 85 87 -6 165 -96. सांगा रे मला फास्ट किती येते 165 -96 -69. -69. ओके, प्लस 3 हे 240 + 66 306. हां, पहिलं किती आलं कॅल्क्युलेशन 16 × -87. अजून एक प्रॉपर्टी बाकी आहे आपली. -1392. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन का, -1392. बरं ठीक आहे. हे 69 × 6 मायनस मायनस प्लस होईल. +14 +414. 414 ओके. आणि इथं 306 × 3 318 918 का. हां, करा आता हे सांगा मला फायनली काय येईल आता. -60. आलं ते 1332 येतं 1332 आलं, आणि हे आणि आन्सर -60. येस, आन्सर किती आलं परत -60. सो आलं का आन्सर मग. सो काय झालं बघा, जर तुम्ही एखाद्या रोला एखाद्या कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय करून परत जर ॲड केलं किंवा कॉलमला जरी ॲड केलं तरी आपला आन्सर चेंज होत नाही. समजली का सगळ्यांना प्रॉपर्टी आता ही. येस सर. ओके, आता एक लास्ट प्रॉपर्टी घेऊन टाकू लगेच, म्हणजे आपला पॉईंट एंड होऊन जाईल. सो प्रॉपर्टी नंबर 7. प्रॉपर्टी नंबर 7 आहे बघा. इफ each element of a determinant
of a determinant above or below the main diagonal, above or below the main diagonal is 0, then value of determinant is equal to the product of its diagonal elements, is equal to the product of its diagonal elements. डायगोनल एलिमेंट्स. ठीक आहे. आता एक समजून घ्या अगोदर, मेजर आपला डायगोनल कोणता असतो किंवा त्याला आपण मेन डायगोनल म्हणतो. दिस इज अ मेन डायगोनल. ओके. समजा तुम्हाला एक डिटर्मिनंट दिला आहे, सिम्पली कन्सिडर करू. एक सिम्पल एक्झाम्पल घेऊन टाकू आपण. समजा डिटर्मिनंट आहे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. हा डिटर्मिनंट आहे. ओके. आता बघा, डिटर्मिनंटच्या लेफ्ट साईडपासून तुम्हाला समजा एक लाईन ड्रॉ केली मी इथं, मी पेन्सिलने ड्रॉ करतोय. लेफ्ट साईडपासून इथून एक लाईन ड्रॉ केली अप टू द राईट हँड साईड इथपर्यंत. सो ही जी लाईन ड्रॉ झाली आहे, धिस लाईन इज कॉल्ड ॲज मेन डायगोनल. याला काय म्हणायचं आहे? मेन डायगोनल. जी मी इथं पेन्सिलने ड्रॉ केली लाईन, दिस इज कॉल्ड ॲज अ मेन डायगोनल. मी रेड पेनने मार्क लिहितो इथं, त्याला म्हणणार आपण मेन डायगोनल. सो लक्षात ठेवा, डायगोनल एकच असतो. तुम्ही उलटं नका ड्रॉ, म्हणजे हे नाही, असं नाही करायचं. ठीक आहे. दिस इज नॉट पॉसिबल. फक्त एवढंच. आता तिने काय सांगितलं की मेन डायगोनलच्या अबो आणि बिलो जर सगळे इलेमेंट जर 0 असतील, आता फक्त डायगोनललाच इलेमेंट प्रेझेंट आहेत, बाकी सगळे इलेमेंट 0 करायचे तुम्हाला. सो कोणते कोणते इलेमेंट 0 करायचे? ह्या डायगोनलच्या वरचे, ठीक आहे, आणि डायगोनलच्या खालचे, हे सगळे एलिमेंट तुमचे 0 झाले. ओके. म्हणजे इथं 0 आहे, 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 इथं 0 आहे. डायगोनलच्या अबो आणि बिलो सगळे एलिमेंट्स काय 0. तर व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट कशी फाइंड आउट करायची डायरेक्ट? तर ह्या डायगोनल एलिमेंटचं काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन. म्हणजेच तुमचं आन्सर काय असेल? 1 × 5 × 9. की झालं मल्टिप्लिकेशन? 45. दिस इज द आन्सर. तुम्ही आपल्या ट्रॅडिशनल मेथडने पण करून बघू शकता. तुमचा आन्सर किती येणार आहे? 45 येईल. समजलं? हे कधी वापरायचं? फक्त व्हेन ऑल द एलिमेंट्स अबोव और बिलो डायगोनल, मेन डायगोनल आर 0, देन व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज द प्रोडक्ट ऑफ मेन डायगोनल एलिमेंट्स. ठीक आहे. सो दिस इज द ऑल प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट. सुरुवात थोडीशी आपली खराब झाली आहे की नाही, कॅल्क्युलेशन रॉंग आले, बट कवरअप केलं आपण. ठीक आहे. साक्षी प्रेझेंट आहे, प्रेम प्रेझेंट आहे, प्रिया प्रेझेंट आहे, साक्षी साबळे, सिद्धी आणि श्रावणी सुपेकर. ओके. ठीक आहे. समजलं का सगळ्यांना लेक्चर आहे? यस सर. ओके. सो इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहे त्या. सो एकदा पुन्हा रिवाईज करा, व्हिडिओ लेक्चर बघा, वाटलंच तर प्रॉपर्टी समजून घेण्यासाठी. त्यासाठी मी एक्झाम्पल वाईज समजून सांगितलं तुम्हाला. नोट्स बघा. उद्या काही म्हणजे याच्यातले सगळे प्रॉब्लेम नाही, पण काही प्रॉब्लेम आपण ट्राय करूया आणि पुढे जाऊया. ठीक आहे. सो थांबूया आपण.